एडिसन ने बल्ब बनाया, ग्राहम बेल ने फोन, पर पहिए को किसने खोजा हमें बताए कौन। मनस्वी, काय आणलं तू प्रयोगासाठी? मी पिठी साखर आणली. हा, तू काय आणलं सार्थक? मी वॉटर कलर आणली. हा, ऋग्वेद तू? मी ग्लास आणली. बर, ठीक आहे. मग आता काय करायचंय की सार्थक तू काय कर, तिन्ही ग्लासमध्ये 1/4 पेक्षा कमी पाणी बसेल एवढं पाणी टाक. सांडू देऊ नको. ठीक आहे. आता मनस्वी तू काय कर, त्या ह्याच्यामध्ये पहिल्या ग्लासमध्ये लाल रंग टाक. हां, आता दुसऱ्या ग्लासमध्ये सार्थक तू निळा रंग टाक. तो पहिले ब्रश धुवून घ्या. आता ऋग्वेद तू हिरवा रंग टाक. हां, मनस्वी आता तू त्या लाल रंग जो ज्या ग्लासमध्ये टाकलाय ना त्याच्यामध्ये 5 चमचे पिठी साखर टाक. थांब. आता तू सार्थक त्या निळ्या रंगाच्या ह्याच्यात 3 चमचे पिठी साखर टाक. ऋग्वेद तू आता हिरव्या रंगाच्या ह्याच्यात 1 चमचा टाक. आणि आता ते पूर्ण साखर त्या पाण्यामध्ये मिक्स होईल असं त्याला ढवळून घ्या. चांगली मिक्स झाली पाहिजे ती. आता ही काय आहे, परीक्षा नळी. ही काय, परीक्षा नळी. मिक्स झालं का? बर. ही काय आहे, परीक्षा नळी. आता मनस्वी तो ड्रॉपर घे, तो लाल रंग त्याच्यामध्ये घे आता. हा, आणि आता या परीक्षा नळीमध्ये तू टाक. आता तू सार्थक तो ड्रॉपर घे आणि चांगला झटकून घे. तो आता निळा रंग घे त्याच्यामध्ये आणि तो ह्याच्यामध्ये टाक. थांबा थोडस. हा, पहा बरं आता तुम्हाला काय दिसते, काय दिसते? हा 3 रंगांचा कलर मनोरथ
तुम्हाला दिसतोय आहे का नाही? कोणता रंग कुठे आहे ग मनस्वी? लाल कलर खाली, हा, निळ्या कलर मध्ये, हिरवा कलर वरती. बरं असं का झालं असेल? बरं का झालं असेल? तर पहा, ह्या ठिकाणी आपण त्या तिन्ही ग्लास मध्ये पाणी घेतलं होतं आणि लाल कलरच्या ह्याच्यामध्ये साखर जास्त टाकल्यामुळे या पाण्याची घनता काय झाली? जास्त झाली. त्यामुळे लाल रंगाचं पाणी काय झालं? तळाशी गेलं. आणि हिरव्या ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी म्हणजे 3 चमचे आपण साखर टाकली होती, म्हणून त्या ठिकाणी निळ्या रंगाचं घनता जी आहे ते लाल रंगापेक्षा थोडी काय झाली? कमी झाली, म्हणून तो त्याच्यावरती आहे. आणि हिरव्या रंगाच्या ह्याच्यामध्ये आणखी कमी साखर टाकली, त्यामुळे ते सगळ्यात वरती आहे. कळालं? तर ही आहे घनतेची कमाल. ही जादू आहे का काही? नाही. आता बघा, ह्या ठिकाणी मी त्याला काय केलंय? हलवलंय. हलवल्यावर काय झाले? हे तिन्ही रंग मिक्स झाले, हे का नाही? परीक्षा नळी आपल्याला स्थिर ठेवायची आणि हळूच, जसं प्रयोगामध्ये सांगितलेलं आहे तसं हळूच ह्याला स्पर्श होईल या ड्रॉपरचा असा, तसं त्याला काय करायचंय? आपल्याला सोडायचंय. आता बघा, हे ड्रॉपर घेतलं मी, हळूच ह्याला हे केलं आणि ह्याच्यामध्ये सोडलं. बघा, हिरवा रंग वरती आहे आणि ते मिक्स झालेला खाली आहे. आता परत आपण लाल रंग टाकून पाहूया. बघा, लाल रंगाची घनता त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणून लाल रंग खाली जाऊन बसला आहे. प्रश्न पहिला, घनता म्हणजे काय? प्रश्न दुसरा, लाल रंगाचे द्रावण तळाशी का राहिले? प्रश्न तिसरा, निळ्या रंगाचे द्रावण वरच्या थरावर का राहिले? प्रश्न चौथा, पिठी साखरेऐवजी गूळ व मीठ वापरून हा प्रयोग करून पहा. धन्यवाद.